तुळजापुरातील सीसीटीव्हीवरून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली आहे। धाराशिवचे आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असणार आहे असा दावा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय। सीसीटीव्हीच्या माध्यमातून कैलास पाटलांवर वॉच ठेवून ऑपरेशन टायगर करणार असंही प्रताप सरनाईक म्हणालेले आहेत। याला आमदार कैलास पाटील यांनी उत्तर दिले, माझ्यावर पाळत ठेवायची असेल तर 24 तास कॅमेरे असलेली गाडी माझ्या मागे लावा असंही कैलास पाटील यांनी पलटवार केलाय। चायनीज कॅमेरे आहेत, असे कॅमेरे आहेत, जापनीज आहेत, कुठल्या देशातनं कुठले कॅमेरे ते फिरून त्यांनी त्या कंपनींची नावं काढलेत हे आम्हाला कल्पना नाही। परंतु पूर्णतः 10 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो DPCतनं मंजूर केलेला आहे। 62 ठिकाणी आम्ही ते कॅमेरे लावतो आणि त्याचबरोबर ह्या 62 ठिकाणांबरोबर इतरही ठिकाणी CCTVच्या माध्यमातून आम्ही कॅमेरे अजून भविष्यामध्ये कसे लावता येईल ह्यासाठी SP आणि कलेक्टरना तशा सूचना केलेल्या आहेत। कैलास पाटील कुठे जातात, काय करतात, किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात याची सगळी माहितीसुद्धा त्या CCTVच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळणार, जेणेकरून आम्हाला आमचं ऑपरेशन टायगर सोपं होईल। असं काहीतरी हा तुळजाभवानीच्या सुरक्षेचा विषय होता। प्रत्येक माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आपल्या भावनेचा विषय आहे आणि तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी असं काहीतरी ऑपरेशन टायगर अशा गोष्टी ह्या बोलत आहेत। खरं तर ते जबाबदार व्यक्ती आहेत, या जिल्ह्याचे पालक आहेत, त्यांनी या बाबतीतली वस्तुस्थिती समोर आणली पाहिजे। जिल्हावासियांसमोर, राज्यातल्या तुळजाभवानीला मानणाऱ्या प्रत्येक भाविकासमोर ही वस्तुस्थिती CCTVच्या बाबतीत आणली पाहिजे। त्याची टिंगलटवाळी करणे, चायनीज जापनीज असं बोलणं हे मला त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं। खरं तर माझ्यावर कुठं सर्व्हिलन्स ठेवायचे ठेवा, त्यांच्या परिवहन विभागाकडे एक तसली गाडी असते, त्याला कॅमेरे असतात, ती गाडी काय माझ्या मागं राहू द्या, काही अडचण नाही मला। पण काही गोष्टी मी बोलत नाही, आता योग्य वेळेवर बोलेन। की मित्र म्हणून त्याच्या भावनेचा आदर करणं, त्याचा सन्मान करणं ही मित्राची जबाबदारी असते। त्याच्यामुळं मैत्री आहे ना, मैत्री 100% कायम आहे। पण राजकीय निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांना जे वाटतंय तशा पद्धतीचा योग्य निर्णय तिने घ्यावा हीच मला वाटतं।